नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारकडून एक जी-आर आलेला आहे, ज्यामध्ये रब्बी हंगाम 2024 साठी राज्यामध्ये ई-पीक पाहणीचा प्रकल्प जो आहे तो इथे राज्य सरकारकडून प्रत्येक गावामध्ये राबवला जाणार आहे. तर त्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक गावामध्ये मानधन तत्वावर सहायकाची नेमणूक करण्यात येत आहे. तर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुम्हाला सहायक म्हणून या पीक पाहणीमध्ये मानधन तत्वावर काम करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकेल त्यास तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघा, आपण जी-आर बघूयात. जी-आरची मी PDF आहे ती आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला टाकलेली आहे. तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला जॉईन नसाल झाला तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट तिथे मिळून जाईल. ठीक आहे. तर हा जो आहे तो जी-आर आहे, तर आपण संपूर्ण जी-आर बघूयात. तर बघा, विषय आहे संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून डिजिटल क्रॉप सर्वे DCS साठी प्रत्येक गावात सहाय्यक याची नेमणूक करण्याबाबत. ठीक आहे. तर इथे डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे मोबाईलवर जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जे आहे ते इथे सर्वे होणार आहे. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचा इथे शेतात जाऊन इथे सर्वे करायचा आहे. तर ह्यामध्ये खूप साऱ्या बाबी आहेत त्या आपण समजून घेऊयात. तर शासन निर्णय दिनांक 14/10/2024 पासून संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम 2024 पासून ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे DCS मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 सुरू करण्यात येत आहे. ठीक आहे. तर 1 डिसेंबरपासून हे जे आहे ते चालू झालेलं आहे. तर 1 डिसेंबरपासून इथे शेतकरी मित्रांना या मोबाईल ॲपमध्ये नोंदणी करायची आहे, ते आपण पुढे बघूयात. तर या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी करण्यात येणार आहे. तर बघा, यामध्ये अगोदर शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे, त्यानंतर इथे आहे ते बाकीचं जे काम असणार आहे ते सहाय्यकचं असणार आहे, जे इथे राज्य सरकारकडून सहाय्यक जे आहेत ते भरती होणार आहेत त्यांच्याकडनं. तर बघा, त्यांनी दिलेलं आहे कधीपासून कधीपर्यंत काय आहे ते बघा. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी जी आहे तिचा कालावधी आहे तो 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जी नोंदणी करायची आहे बघा, ॲप्लिकेशन आहे, हे वाला ॲप्लिकेशन आहे. खूप शेतकऱ्यांना याबद्दल माहिती पण आहे, कारण त्यांनी अगोदर या ॲपमध्ये नोंदणी केलेली आहे ई-पीक पाहणी म्हणून. गुगल प्ले स्टोरला जाऊन तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि तिथे तुम्हाला नोंदणी करायची आहे. तर आणि त्यानंतर जे आहे ते बाकीचं जे काम असेल ते 16 जानेवारीपासून जे काम असेल ते सहाय्यकचं असेल, जे राज्य सरकारकडून सहाय्यक नेमले जातील त्यांचं इथे काम असणार आहे. इथे हा डिजिटल क्रॉप सर्वे आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खाली माहिती बघू शकता. ह्याच्यामध्ये शेतकरी आणि महसूल अधिकारी यांच्यामध्ये यांनी सगळे इथे काम करायचं आहे. तर तुम्ही जर यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही इथे तुमच्या गावचा तलाठी असेल किंवा तहसीलदार असेल, तुम्ही त्यांच्याकडे इथे तुम्ही जे आहे ते याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि हे काम तुम्ही करू शकता. तर आपण याच्यामध्ये बघूया की तुम्हाला याच्यामध्ये मानधन किती भेटणार आहे आणि याच्यामध्ये काम कोण कोण करू शकतं. तर बघा, यांनी इथे दिलेलं आहे रब्बी हंगाम 2024 पासून संपूर्ण राज्यात डिजिटल क्रॉप सर्वे या प्रकल्पाची अंमलबजावणी करावयाची आहे. त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्वावर सहाय्यकाची नेमणूक करणे आवश्यक असून त्यासाठी तहसीलदार यांनी ग्राम स्तरावरील कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका किंवा तत्सम मानधनावर कामकाज करणारे ग्रामस्तरीय मनुष्यबळ यांच्याकडून करावयाचे आहे. तर बघा, त्यांनी ते क्लिअर दिलेलं आहे. इथे तहसीलदार यांच्याकडून जे त्यांचे कोतवाल असतील, ग्राम रोजगार सेवक असतील, आशा सेविका असतील, जर ते येथे काम करण्यासाठी इंटरेस्टेड असतील ते काम करतील, किंवा तुम्हीही गावातील कोणीही तुम्ही इथे जे आहे ते इथे काम करू शकता. आणि याचे तुम्हाला जे असं मानधन मिळणार आहे प्रत्येक गट क्रमांकाला, म्हणजे एक गट क्रमांक असेल तर तुम्हाला त्या एका गट क्रमांकाला तुम्हाला प्रत्येकी 50 रुपये तुम्हाला इतकं मानधन तुम्हाला जे आहे ते राज्य सरकारकडनं मिळणार आहे गट क्रमांकाला. ठीक आहे. तर हा जी-आर आहे, तुम्ही हा जी-आर स्वतः वाचू शकता. जी-आरची जी आहे ती लिंक मी आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलला दिलेली आहे.
तुम्ही तिथनं हा जी आर पूर्ण जी आर तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमचा तलाठी किंवा तुमचा जो तहसीलदार असेल तुम्ही त्यांच्याकडनं याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि जी आरमध्ये पण खूप सारी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुमचे क्वेरीज असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला तिथे रिप्लाय मिळून जाईल. धन्यवाद.